हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार होता. यावेळी 4 गुरुवार आलेले. तर मस्तपैकी सकाळची सुरुवात देवपूजेने आणि सुंदरशी रांगोळीने केली. तर तुम्हाला माहितीच आहे की मी मंगळवारी, शुक्रवारी आणि असे आपले सणसूद असले तर उंबऱ्याला लेपन करते. त्याचनंतर सुंदरशी रांगोळी काढली आणि देवपूजा ही आटपून घेतली लगेचच छान. तुम्ही जर माझे नवे सबस्क्रायबर असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जुन्यांना तर माहितीच आहे माझी देवपूजा आणि माझा नित्यनियम. तर आज गुरुवार असल्यामुळे एवढी गडबड होती ना, सगळं स्वच्छ केलं कारण हळदी कुंकूही द्यायचं होता संध्याकाळी. त्याचनंतर देवपूजा झाल्यानंतर मी मस्तपैकी छानशी माझी देवपूजा कलश मांडणी केली. त्यानंतर इथे बघा पाणी, गोड मिठाई आणल्या होत्या त्या ठेवल्या. आणि यावेळेस ना थोडं उंचच केलं, मी उंचच कळस मांडला कारण ती साडी आहे ना ती दिसत नव्हती. छान अशी आपली पूजा मांडली. 5 फळं ठेवले आणि इथे बघा साईडला असे हत्ती होते जे मी पहिल्या गुरुवारीही ठेवले होते. यांच्यावर हे मी दिवाळीला घेतले होते, ऑनलाईन मागवले होते. खूप सुंदर आहेत. आणि असं काही कार्यक्रम असले, नंतर असं देव वगैरे असल्या, देवींचे कार्यक्रम असले तर मस्तपैकी ते ठेवायला जमतं. आणि वरतून व्हॅक्सचे दिवे ठेवते मी. तर कशी वाटली ही देवपूजा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही मार्गशीर्षचे गुरुवार धरता का तेही मला सांगा. कारण काय होतं, आपण उद्यापन केलं नाही ना तर आपल्याला जी मार्गशीर्षच्या गुरुवारची फळ असतं ते मिळत नाही. त्यामुळे तुम्हीही जरूर करा. संध्याकाळी हे बघा इथे मी गार्लिक नान केलेलं, म्हणजे चपाती होती. ही रेसिपीही मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पापड, त्यानंतर पुलाव भात, इकडे रसमलाई होती, रसगुल्ला आणि आपली पनीरची भाजी केली होती. साधं आणि सिंपल जेवण केलं होतं. आपली जशी यथाशक्ती असेल ना, जे आपल्याला देवाने जेवढी आपली क्षमता दिली असेल ना की आपण बनवू शकतो, तर आपण ते पदार्थ नक्की बनवा. त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर देवीचं अजून एकदा पूजन करून घेतलं थाळीचं. आणि पोथी मी दुपारीच वाचून घेतलेली. संध्याकाळी नैवेद्य वगैरे ठेवला. देवीला चुकलं माकलं असेल तर माफी मागितली. त्याचनंतर हळदी कुंकूला मी मस्त छानसे येल्लो कलरचे फुलं आणलेले, केळी आणलेली आणि आपले हे तांदूळ. तर एक तरी फळ तुम्ही सवाष्णींच्या हातात द्यायलाच हवं. आणि इथे बघा मस्त धन लक्ष्मीचे गाणे लावलेले. संध्याकाळी इतकं प्रसन्न वाटत होतं ना. तर एखादं तरी फळ द्याच तुम्ही सवाष्णींच्या हातामध्ये. इकडे साईडला फळं वगैरे ठेवलेली आणि इथे आपली देवपूजा मांडलेली आहे. वरती तुम्हाला माहितीच आहे की आपलं देवघर आहे. त्याचनंतर आता बायका जमल्या होत्या, 5 जमलेल्या होत्या. त्यामुळे मग मी त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू देऊन घेतलं. हे बघा आमच्या या बिल्डिंगमधल्या बायका आहेत, माझ्या शेजारी वगैरे राहतात त्या. छानशी तयारी केली. तर लूक काही दाखवणार नाही कारण खूप गडबड झाली होती, उशीर झाल्या होत्या. ह्या ज्या आहेत ना, त्यांच्या घरी काळूबाई बसलेली, ज्या फर्स्टवाल्या मी दाखवल्या आहेत त्या काळूबाईचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. प्लीज जाऊन बघा तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असेल तर. एक एक करून छानसं सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, फळ वगैरे दिलं आणि नंतर असं छानसं फोटोशूटही केलं आम्ही. तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि फुलंही छान मिळाली मला. आणि मार्गशीर्षमध्ये ना सगळंच असं खूप महाग होतं. आणि ह्या काकी ना खूप हसवतात. म्हणजे प्रत्येक असं मार्गशीर्षच्या गुरुवारी असताना ते छान हसवतात दरवर्षी. आणि हे म्हणत होते तुम्हाला कोणतं फूल आलं, मला कोणतं फूल आलं. तेही त्यांचं कॉमेडी चालू होती थोडी. तर ह्या म्हणत होत्या की व्यवस्थित झालं सगळं, माझ्याही घरी ये. सगळ्यांच्या घरी आम्ही एक एक करून मग हळदी कुंकू घेतलं. त्यानंतर सगळ्यांना फळ वगैरे दिलं, पाया वगैरे आशीर्वाद घेतला, पाया वगैरे पडली.
आणि त्यानंतर आम्ही मस्त फोटोशूट केलं. तर इथे बघा, तर असा होता आजचा शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार. तर तुम्ही कसं करता हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपींसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हेल्दी राहा. बाय.